एनसीपीचे आमदार अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यातील वाद शमनाची चिन्ह दिसत नाहीयेत. अमोल मिटकरींनी सोशल मीडियावरती एक ऑडिओ क्लिप पोस्ट करून लक्ष्मण हाकेंवरती आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोप केलेला आहे. तर मिटकरींच्या आरोपांचा दाव्यांचा हाकेंनी खरपूस समाचार घेतलाय. अजितदादा पवार आणि सामाजिक न्याय हे शक्यच नाही. गेल्या 20 वर्षापासून अर्थमंत्री पदावर आहेत. ते वसंतराव नाईक महामंडळाला पैसे देत नाहीत, अहिल्यादेवी शेळीमेंढी महामंडळाला पैसे देत नाहीत, कारखान्यांना पैसे देतात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय. उपमुख्यमंत्री अजित पवार हाकेंच्या निशाण्यावर आहेत. गेल्या 20 वर्षापासून अर्थमंत्री पदावर अजित पवार फक्त कारखानदारांना पैसे देतात असा आरोप हाकेंनी केलाय. पैसे देत नाहीत, कारखान्यांना पैसे देतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण, रुपाली ठोंबरे पाटील आणि अमोल मिटकरी जहाल भाषेत पलटवार करतायत. अमोल मिटकरींनी ट्विट करून मोठा आरोप केलाय. लक्ष्मण हाकेंनी आर्थिक देवाणघेवाण करून ओबीसी बांधवांचा राजकीय बळी दिल्याचा दावा अमोल मिटकरींनी केला. दाव्याच्या पुष्टीसाठी अमोल मिटकरींनी कॉल रेकॉर्डिंग सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केली. साहेब, मी माझ्या पक्षाकडून नामदेव इलवाड यांना एबी फॉर्म दिला होता, त्यांना उभं केलं होतं. त्यांनी आज विड्रॉल केला साहेब आता उमेदवारी अर्ज. आणि त्यांचं म्हणणं की लक्ष्मण हाके साहेबांचा माझ्यावर दबाव आहे. ऐका ना सर, मी दबाव करू शकतो का? नाही ऐका ना सर, मला माहित आहे म्हणूनच मी कॉल केलाय. भोकर मतदारसंघातील ही ऑडिओ क्लिप असल्याचं अमोल मिटकरींनी सांगितलंय. तर मिटकरींच्या दाव्याचा हाकेंनी जोरदार समाचार घेतला. ओबीसींनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच अजित पवार उपमुख्यमंत्री झाले याकडे हाकेंनी लक्ष वेधलं. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमचे एक 10-12 उमेदवार मराठवाड्यामध्ये होते आणि हे 10-12 उमेदवार सोडून आम्ही बाकीच्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. या अमोल मिटकरीला एक माझा सवाल आहे की महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देणं, महायुतीला मतदान करा म्हणून सांगणं, ओबीसी महायुतीच्या बाजूला उभे राहतील म्हणून सांगणं, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणं आणि पुन्हा त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळात या अमोल मिटकरीचा आका अजितदादा पवार उपमुख्यमंत्री. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि लक्ष्मण हाके यांच्यातील संघर्ष तीव्र होत चाललाय. मात्र या संघर्षामुळे महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखीही वाढत चालली आहे. त्यामुळे या वादावर तोडगा कधी निघणार याकडे महायुतीच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.